नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नाही त्यांनी ते कृपया सबस्क्राईब करा। भविष्यात आरआरसी नेटवर्कचे बुलेटिन ज्यांनी सबस्क्राईब केले अशांना दिसणार आहे। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइंस प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। महाराष्ट्र बंद टळला, आंदोलनात महाविकासचे नेते मात्र एकत्र, भाजपने देखील केला निषेध। आमदार देशमुखांनी घेतली फिरकी। लाडक्या बहिणींच्या डोक्याला भलताच ताप, बँका झाल्या मालामाल आणि बँकांमुळे बहिणींच्या खात्याला गळती। पावसाळ्यात व्ही फॉर विस्की की व्हिक्ट्री, ग्राहकांना प्रश्नच। एसबीआय बँक मॅनेजर नशेत तर चौकशी सुरू। अकोट येथे लाईनमनचा नाहक गेला जीव, महावितरणचे दुर्लक्ष झाले अधोरेखित, चौकशीची गरज। खड्डा बुजविण्याचे आश्वासन, रस्त्यावर दिसला खड्डा तर काढा फोटो आणि टाका बांधकाम विभागाच्या ॲपवर। आता सविस्तर बातम्या। राज्यातील महिलांवरील अत्याचार व मुलींचे लैंगिक शोषण याविषयी महाविकास आघाडीने आज काळे फडके तोंडाला बांधत राज्य सरकारचा निषेध केला। हा निषेध धिंगरा चौकात सुरू असताना भाजप नेत्यांनी त्याच ठिकाणी जाणीव जागृतीची शपथ घेत राज्य सरकारला घरचा आहेर देत निषेध मोर्चा काढल्याची माहिती खासदार अनुप धोत्रे यांनी दिली। जिल्ह्यात कुठेही बंद पाळला गेला नाही। आणि भारतीय संविधानाला स्मरून मी अशी शपथ घेतो आहे की मी स्त्री पुरुष समानतेच्या तत्वांच्या यापुढे निष्ठेने पालन करेल। न जपणाऱ्या प्रवृत्तीचा मी विरोध करत आलो आहे। राज्यात भाजपचे सरकार असताना भाजप नेत्यांनी धिंगरा चौकात कशासाठी ही शपथ आज घेतली हे न समजण्यासारखे होते। महाविकास आघाडीने आंदोलन पुकारल्यानंतर भाजप नेत्यांनी त्या ठिकाणी ठिय्या देणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न विचारला जात आहे। आंदोलनस्थळी जाणीव जागृतीच्या गप्पा करणाऱ्या भाजपला आजच त्याची जाणीव कशी झाली असा प्रश्न असून राज्यातील महिलांवरील अत्याचार कमी करण्यात सरकार कमी पडले काय असा प्रश्न विचारला जात आहे। महिलांवरील अत्याचार संख्येवर मोजू नका असा सल्ला खासदार अनुप धोत्रे यांनी दिला, तर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात हा निषेध मोर्चा होता असा दावा खासदार धोत्रे यांनी केला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जो मोर्चा काढण्यात आलेला आहे, अनेक महिलांवर अत्याचार जे पूर्वी व्हायचे ते अत्याचार सध्या कमी झालेले आहेत, परंतु कुठलाही अन्याय हा संख्येने न मोजता महिलेवर होत असलेला अन्याय हा भारतीय जनता पार्टी महायुतीची सरकार या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे। आमच्या लोकसभेतील काझीखेड गाव असेल, मुंबई येथील बदलापूर असेल, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर असेल, या घटनेचा आम्ही निषेध करतो आहे। यामधील गुन्हेगारांना आणि या विषयाचं राजकारण करणाऱ्या लोकांना समाज कुठेही माफ करणार नाही। जिथे जिथे महिलांवर अन्याय झालेला आहे आणि जिथे आमच्या लाडल्या बहिणी आहेत, लाडल्या बहिणींचा विकासाचा मुद्दा असेल, त्यांच्या शिक्षणाचा मुद्दा असेल, याकरिता सरकार त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांचं समर्थन दाखवण्यासाठी आज भारतीय जनता पार्टी अकोला जिल्ह्यातील सगळे लोक इथे निषेध मोर्चा म्हणून या मोर्चामध्ये सामील झाले। आमचे जे विरोधक आहेत हे कुठल्याही विषयाचं राजकारण केल्याशिवाय राहत नाही, परंतु पुन्हा मी म्हणेल की कोणत्याही महिलेवर, कोणत्याही मुलीवर अत्याचार जर होत असेल तर त्याकरिता भारतीय जनता पार्टी कायम महिलांच्या पाठीशी राहणार आहे। यामध्ये कुठलाही लपायचा किंवा राजकारण करायचा विषय नाही आहे। महिलांवर अत्याचाराचा भाजपने निषेध केल्याचे स्वागत शिवसेना नेते नितीन देशमुख यांनी केले आहे। या माध्यमातून अकोला भाजपाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निष्क्रिय असल्याचे सिद्ध केल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे। पहिलं तर मी जिल्ह्यातल्या भाजपच्या लोकांचं स्वागत करतो की त्यांनी या सरकारचा निषेध केला, देवेंद्रजीचा निषेध केला
देवेंद्रजी विरोधात ह्या जिल्ह्यातली भाजप निषेधार्थ रस्त्यावर उतरली आमच्यासोबत. त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लक्षात आलं की आपला जो गृहमंत्री आहे खरं तर हा कोल्ह्या इरीत जीव द्यायच्या लायकीचा आहे. आणि हे सरकार एकीकडे तुम्हाला सांगतो महिलांच्यासाठी जर कुणी रस्त्यावर उतरली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हे राजकारण आहे का, आमच्या मुलीवर अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं, घरात बांगड्या भरून बसून राहायचं. मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभते का? मग का मुख्यमंत्र्याच्या 1,500 रुपये तुम्ही महिलाला देऊ राहिले, त्या तुमचं स्वागत करायला महिलांना यायचं 1,500 रुपयासाठी? असा भाऊ या आशिया खंडात कुठंच नसेल की ज्याला स्वतःचं मरण दिसलं मग बहिणीची आठवण आली, पण बहिणीच्या अत्याचारासाठी हा भाऊ कधी रस्त्यावर उतरला. त्या आमची खरी तर मागणी, त्या आरोपाला जेवढी सजा दिली ते तर कमीच आहे, परंतु अशी घटना महाराष्ट्रात या देशात पुन्हा घडली नाही पाहिजे. अशा लोकांना तात्काळ फाशीची सजा द्यायला पाहिजे. आज महाविकास आघाडीने बदलापूर अकोला येथे मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलन करत धिंग्रा चौकात तोंडाला काळ्या पट्ट्या लावल्या होत्या. महाविकास आघाडीचा उद्याचा महाराष्ट्र बंद अवैध असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर महाविकास आघाडीने बंद मागे घेत हे आंदोलन केले. या आंदोलनात उद्धव ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सर्व पदाधिकारी नेते उपस्थित होते, तर महायुतीच्या नेत्यांनी भाजपच्या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. केवळ भाजप नेत्यांनी आंदोलन केले, त्यात राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते कुठेही फिरकले नाहीत, हे विशेष. जिल्ह्यात कुठेही बंद पाळला गेला नाही, सर्वत्र शांतता होती. राज्य शासनाने 2 महिन्यांपूर्वी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेत दरमहा 1,500 रुपये देण्याची योजना जाहीर झाल्यानंतर अनेक बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत, पण बँका विविध चार्जेसच्या नावाखाली पैसे वसूल करत असल्याची ओरड लाडक्या बहिणींची आहे. लाडक्या बहिणींचे पैसे बँकांमध्ये जमा झाल्याने बँका मालामाल झाल्या आहेत, पण महिलांच्या खात्यातून विविध प्रकारची सेवा शुल्क कापण्यात आल्याने महिलांच्या हातात कमी पैसे पडल्याच्या घटना उजेडात येत आहेत. विविध प्रकारच्या सेवा शुल्कांची कपात या रकमेतून होत असल्याने महिलांनीही नाराजी व्यक्त केली. बँकांचे खाते उघडल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार कमीत कमी 1,000 रुपये नसतील तर प्रत्येक महिन्याला त्याचा दंड आकारण्यात येतो. बऱ्याच काळानंतर अनेक महिलांच्या खात्यात ही रक्कम आल्यानंतर बँक ही रक्कम कापून घेते. बँकेत शिल्लकच नसल्याने ATS चार्जेस, मेसेज चार्जेस, चेक चार्जेस इत्यादी चार्जेस कापण्यास बँकांनी सुरुवात केली आहे. बचत गटांसह अनेक थकलेले कर्जाचे पैसे बँकांनी वसूल करणे सुरू केले आहे. यावर शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज वर्तवली आहे. राज्यभरात लाडकी बहीण योजनेमुळे बँकांचे मॅनेजर चांगलेच व्यस्त आहेत, पण अकोली जहांगीर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे बँक मॅनेजर प्रफुल्ल डवरे येथील शाखेत दारू पित आले आणि त्यांनी व्ही फॉर विक्ट्रीची साईन दिली की व्ही फॉर विस्कीची साईन या थंड वातावरणात दिली, असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. हे व्हिडिओ राहिला बोलून राहिला हा चांगला रविदास बोलणं जरा आवाज गेला. त्या शेंड्याचं नाव काय तर शेंड्या आणून देतो म्हणतात. दोन मुळे दाखव. झूम करा झूम. हाय स्माइल करा. लई दिवसात त्रास होता बरा होता. लई दिवसात त्रास होता. त्रास होता याचा. हा त्रास होता याचा. हा त्रास लई दिवसाचा आहे, सहन केला. त्या एक नंबर द्यायला पाहिजे तू गावकऱ्यांना. एक नंबर. चला बा, हे माणूसच असतो. एक काम करा. नाही काहीच काम नाही करत आता. जाऊ दे तुम्ही. तुम्ही आता फक्त जेवण त्रास सांगा तुमचा काय त्रास आहे भैया? अरे तू त्रास काय तेवढं सांगायचं ना. एक मिनिट त्याचा चेहरा द्या. ठीक आहे. अकोट तालुक्यातील अकोली जहांगीर येथे स्टेट बँकेतील अतिरिक्त कामाच्या ताणामुळे बँक मॅनेजर दारूच्या नशेत तर होता, तर व्ही विक्ट्रीची ते साईन देत होते की व्ही विस्कीचे हे मात्र समजू शकले नाही. दारूच्या नशेत तर असलेल्या बँक मॅनेजरला पोलिसांच्या मदतीने शाखेतून बाहेर नेण्यात आले. गावकऱ्यांनी या बँक मॅनेजरचा व्हिडिओ काढला असून तो व्हायरल झाला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत मॅनेजर प्रफुल्ल डवरे दारू पिऊन शाखेत आले होते. त्यांना धड चालताही येत नव्हते. तुम्हाला काय अडचण आहे असा प्रश्न ते विचारताना दिसले. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिलांची उपस्थिती होती. त्याचबरोबर अकोली जहांगीर ही महत्त्वाची शाखा असून या ठिकाणी खातेदारांची मोठी उपस्थिती होती. दुपारी 3च्या सुमारास बँकेच्या शाखेत दाखल झालेल्या मॅनेजरला दारूच्या नशेत पाहून ग्राहक आणि कर्मचारी यांनी स्थानिक पोलिसांना अवगत केले.
त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दारूच्या नशेत असताना 2 बोटे फाकवून व्ही चिन्ह दाखवून काहीतरी संकेत ते देत होते, ज्यामुळे उपस्थितांमध्ये अजूनही चर्चा रंगली होती. या प्रकरणाची गंभीर दखल वरिष्ठांनी घेतली असून त्यांनी चौकशी सुरू केली आहे. आमच्या गावामध्ये म्हणजे आता हे समजा एकच बेड नाही, असं भरपूर बेड झालं आहे. 4-5 बेड झालं असं की समजा आपले मॅनेजर साहेब आहेत का नाही, केलं हे गावामध्ये 2-4 बेड झालं. बरोबर. माझं म्हणणं आहे असं की असे जर थोडी कारवाई त्यांच्यावर करावी काहीतरी. या साहेबाचा असा हे झाला आज की ह्यांनी दारू पिऊन स्टॉपसोबतही म्हणजे स्टॉपलाही त्रास झाला. मॅडमला, भगत मॅडम आहे तिथं कॅशियर, त्यांना पण त्रास झाला. 3 वाजतापासून हे दारू पिऊन इथं कचरा करून राहिले तर. बरोबर. त्याच्यानंतर लोकांनी मला फोन केला, मग सरपंच, पोलीस पाटील, आम्ही सर्व इथं आलो, पोलिसांना कळवलं. त्याच्यानंतर पोलीस आले. आता त्याच्यावर आमचं असंच म्हणणं आहे की बा असा व्यक्ती कुठंच याला ठेवायला लायकच नाही आहे. याचं मेडिकल करा तुम्ही. काय निघते हा दारू पिऊन ड्युटी जर करत असेल अशा तर हा कुठंच ठेवायला लायक माणूस नाही आहे. आज अकोले जागीरमध्ये स्टेट बँकेचे अधिकारी, मॅनेजर साहेब हे 3 वाजतापासून मी बँकेत गेल्यानंतर असं माहीत पडलं की ड्रिंकिंग, मी पाहिलं तर टेबलवर ते ड्रिंकिंग करेल होते आणि लोकांचं म्हणजे कामाच्या विषयी काहीच त्यांचं ध्यान नव्हतं. ते आतल्या रूममध्ये जाऊन पडून गेले. एकटीच मॅडम बँकेत होती. त्याच्यानंतर बँकेमध्ये धीरे धीरे आक्रोश निर्माण झाला. आतापर्यंत जसं साहेबाले काही म्हटलं की बा शेतात या असं कर्ज पाण्याचं पाहून घ्या आमचं, पण कर्ज ते काही नाही, पण स्पॉट इन्स्पेक्शनचे 1000 रुपये लावतो आम्ही, अमकं करतो. तर 3 वर्षापासून मी बँकेचं कर्ज देऊन राहिलो, त्याचं व्याज घेऊन राहिले. व्याजाचं जर म्हटलं तर बा सेंट्रल बँकेवाले मुद्दल घेतात, स्टेट बँकेवाले व्याजाचे. तर बँक मॅनेजर म्हणते की उद्धट भाषेत तुम्हाला की येऊन नाही जाईन, तुम्ही काय फुकटाचे पैसे घेता, आम्ही व्याज घेणारच असं म्हणते. असे दारू पिलेले अधिकारी याच्या आपली जागी बँकेमध्ये देऊ नका, शेतकऱ्याची पिळवणूक करू नका. शेतकऱ्याच्या भावना फार क्रोधित झालेल्या. अशा बँक मॅनेजरला इथून हाकलून लावण्यात यावे आणि चांगलं मॅनेजर द्यावे. इथलीच कास्तकाराची विनंती आहे. किचकट काम असताना वीज प्रवाह बंद करून काम करण्याच्या सूचना असताना त्याचे पालन न करता थेट लाईनमनला विजेच्या खांबावर चढवीत त्याच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे उद्योग महावितरण मार्फत होत असल्याचा आरोप अकोट ग्रामस्थांनी लावला आहे. विद्युत पोलवर विजेचा शॉक लागून गोपाल बागडी नामक लाईनमनचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट शहर हिवरखेड मार्गावर असलेल्या वॉटर फिल्टर प्लांट नजीक असलेल्या विजेच्या डीपीवर विजेच्या धक्क्याने लाईनमनचा जागेवरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोपाल बागडी नामक लाईनमन वीज मंडळात तांत्रिक सहाय्यक म्हणून काम करीत असून आज काही वेळेपूर्वी शहर पाणी पुरवठा फिल्टर प्लांट नजीक असलेल्या विद्युत रोहित्रावर काम करीत असताना अचानक विजेचा जबरदस्त धक्का लागून त्याचा जागेवरच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विजेचा पुरवठा खंडित न करता तो काम करीत होता की काम करताना अचानक हा पुरवठा सुरू झाल्याने त्याला धक्का बसला, याबाबत अजूनपर्यंत तरी कोणताही खुलासा होऊ शकला नाही. तर गोपाल बागडी नामक हा तांत्रिक कर्मचारी वीज कंपनीचा कर्मचारी आहे की खासगीरित्या काम करणाऱ्या कंत्राटदाराचा माणूस आहे याचीही खातरजमा होऊ शकली नाही. मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ अकोला जिल्ह्यातील अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना करून देण्यासाठी प्रत्येक तालुका, मनपा व नगरपालिका स्तरावर शनिवार व रविवारी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. समन्वयाने गरजूंच्या अर्जांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी केले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच प्रबोधन प्रशिक्षणासाठी एक वेळ एक रकमी 3000 रुपये खात्यात प्राप्त होतात. राज्यातील 65 वर्षे व त्यावरील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने किंवा उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या शारीरिक अक्षमतेनुसार आवश्यक साधने, उपकरणे पात्र लाभार्थ्यांच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरित करण्यात येतात. त्यातून ज्येष्ठांना चष्मा, ट्रायपॉड, स्टिक व्हीलचेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नी ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर
इत्यादी साधने खरेदी करता येतील. तसेच नोंदणीकृत योगोपचार केंद्र, मनस्वास्थ्य केंद्र, मनशक्ती केंद्र, प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल. अर्जासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीयकृत बँकेची पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराची 2 छायाचित्रे, स्वयंघोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पाठविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे, उत्पन्नाचा दाखला, उत्पन्न मर्यादा 2 लाख, आवश्यक साहित्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांचे शिफारस पत्र आवश्यक आहेत. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शहरातील RLT सायन्स कॉलेजमध्ये अंतराळ प्रदर्शन व मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत अकोल्यातील प्रभात किड्सचा दबदबा होता. शुक्रवारी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळातर्फे अकोला येथील RLT सायन्स कॉलेज येथे विदर्भस्तरीय अंतराळ प्रदर्शन व मॉडेल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विदर्भस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील 3 मॉडेल्सची निवड करण्यात आली. या स्पर्धेतून 874 विद्यार्थ्यांनी 437 मॉडेल्सची नोंदणी केली होती. ही स्पर्धा पाहण्यासाठी विज्ञानप्रेमींची प्रचंड गर्दी जमली होती. या विदर्भस्तरीय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून यात पहिल्या व 5व्या क्रमांकावर प्रभात किड्सने बाजी मारली असून इतर विजेत्यांमध्ये नागपूरच्या संचेती पब्लिक स्कूल, वाशिमच्या कारंजा येथील विद्यारंभ स्कूल तर 4थ्या क्रमांकावर कोठारी कॉन्व्हेंटचे विद्यार्थी यशस्वी झाले. बदलापूर, अकोला, लातूर व इतर ठिकाणी अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार विरोधात निषेध नोंदविता महिला सुरक्षा कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी याकरिता आज अखिल भारतीय माळी महासंघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अल्पवयीन मुलीच्या शाळेतीलच नराधमाने लैंगिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे. या कृत्याची चर्चा सुरू असतानाच अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या काझीखेड या गावात शिक्षकानेच 8व्या वर्गातील 6 मुलींवर त्यांना अश्लील व्हिडिओ फीत दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. दोन्ही ठिकाणी या नराधमांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात इतर ठिकाणी अशाच प्रकारच्या घटना उघडकीस आल्या आहेत. असे अश्लील दुष्कृत्य करणाऱ्या नराधमांना नुसती अटकच नव्हे तर कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून यापुढे असे वाईट कृत्य करण्याची कुणाचीही हिंमत होणार नाही. शासन व प्रशासनाला या निवेदनाद्वारे सूचित करण्यात येत आहे की शाळांमधील मुलामुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करून महिलांच्या रक्षणासाठी कायद्यासोबतच विशेष मोहीम राबविण्यात यावी. अखिल भारतीय माळी महासंघ तसेच सर्व सामाजिक संघटना, शैक्षणिक संघटनांतर्फे जिल्हाधिकारी यांना आज निवेदन देण्यात आले. येणाऱ्या काळात याबाबत उचित कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर जो लैंगिक अत्याचार केला त्या शाळेतल्याच नराधमांनी हा अत्याचार केलेला आहे. त्याचप्रमाणे तिथेच नव्हे तर अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यात काझीखेड या गावातसुद्धा 8व्या वर्गातल्या 6 मुलींवरती तिथल्याच शिक्षकाने जो लैंगिक अत्याचार केला आहे ह्या अशा निगृण घटना आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत आणि शासन प्रशासन या बाबतीत अगदीच निष्ठूर झालेलं आहे. कुठलीच ॲक्शन त्याच्यावरती घेतल्या जात नाही आहे. महिला आपल्या संपूर्ण या राज्यात असुरक्षित आहेत. तेव्हा या महिलांच्यासाठी जो काही कायदा आहे तो कठोरतेने राबवला पाहिजे. त्या नराधमांना अटक झाली आहे परंतु त्यांना फाशीच्या शिक्षेशिवाय दुसरी शिक्षाच व्हायला नको, कारण याची शासनाने दखल घ्यावी. त्यासाठी आम्ही अखिल भारतीय माळी महासंघ, सकल माळी समाज, इतर सामाजिक संघटना व शैक्षणिक संघटना मिळून आज हे निषेध निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे. तेव्हा ते मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे की यावर त्वरित कठोरात कठोर कारवाई करण्यात. आपल्या सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाच्या उपासनेसोबतच आपण दरवर्षी सकळ कलांची देवता असलेल्या श्री गणेशाचा गणेशोत्सव साजरा करतो. घरोघरी स्थापना केल्या जाणाऱ्या गणेश मूर्ती ह्या पर्यावरणपूरक असाव्यात या उद्देशाने शाडू मातीपासून गणेश मूर्ती निर्मितीची स्पर्धा अकोल्यात घेण्यात आली. शनिवार 24 ऑगस्ट रोजी जठारपेठ येथील स्वर्गीय सावरकर सभागृह येथे ही गणेश निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 400च्या वर स्पर्धक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. गणेश उत्सवाच्या निमित्ताने नंदगणपती संग्रहालय मोथा चिखलदरा, ब्राह्मण सभा अकोला व ॲडव्होकेट धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनवण्याची ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. गणेश मूर्ती स्पर्धा आयोजित केली आहे. साधारणतः 300-350 विद्यार्थी इथे आले आहेत. 3 गटामध्ये होती. तिन्ही गटाला उत्तम असा प्रतिसाद मिळाला. यातील मूर्त्या या
गणपती संग्रहालय चिखलदरा नंद येथे ठेवण्यात येणार असून आम्हाला आज मिळालेला प्रतिसाद पाहता अकोलेकरांना आम्ही पुन्हा आभार व्यक्त करतो आहे. मोरया. नंद गणपती संग्रहालय या ठिकाणी जगभरातील विविध स्वरूपाच्या गणपती मूर्तीचा संग्रह आहे. चिखलदरा ते परतवाडा मार्गावर मोठा गावाजवळ हे संग्रहालय असून पर्यटकांमध्ये ते लोकप्रिय ठरत आहे. एकाच ठिकाणी 6500हून अधिक गणपती मूर्तीची रूपे पर्यटक अनुभवत आहेत. नंद गणपती मूर्ती संकलनाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून या स्पर्धेत उत्कृष्ट ठरणाऱ्या गणेश मूर्ती या संग्रहालयात ठेवण्यात येणार असल्याचे संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉक्टर माधव देशमुख यांनी सांगितले. 3 गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. प्रत्येक गटासाठी प्रथम बक्षीस 5,000, द्वितीय 3,000 व तृतीय 2,000 असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी प्राध्यापक सुवर्णा, सुनीलकुमार नागपुरे, शरद कोकाटे यांनी जबाबदारी सांभाळली. या स्पर्धेला प्रदीप नंद, दीपाली नंद, अविनाश देव, संगीता जळमकर, कीर्ती चोपडे, रागिनी बक्षी, वैशाली पाटील, किरण मुरुमकर, माधव देशमुख, निलेश देव, निशिकांत बडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. येत्या 14 सप्टेंबरला सकाळी 8:30 वाजता जठारपेठ येथील बाल शिवाजी शाळेत या स्पर्धेचा निकाल घोषित करून बक्षीस वितरण केले जाणार आहे. वाशिम वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय फिरते पथक मंगरुळपीर यांना प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे मौजे ढिल्ली तालुका जिल्हा वाशिम येथील रहिवासी संदीप गोविंदा करहे यांचे राहते घरात धाड टाकली. यात 1 लाखाचे अवैध सागवान प्राप्त झाले. विनापरवाना अवैधरित्या वाहतूक करून कटाई करून साठवणूक केलेले सागवान आज वन विभागाने जप्त केले. अवैध लाकडे कटाई करून कट साईज बनवण्याकरिता वापरण्यात आलेले साहित्य, रंदा मशीन व इतर सुतार साहित्य मिळून अंदाजे 80,000 ते 1 लाख रुपयांचा माल जप्त करून आरोपी संदीप गोविंदा करहे याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये आरोपीविरुद्ध भारतीय वन अधिनियम 1927च्या विविध कलमान्वये वन गुन्हा दाखल करण्यात आलाय. सदर कारवाईतील सर्व साहित्य वन विभागाने जप्त करून ताब्यात घेऊन शेंदूरजना शासकीय लाकूड आगार येथे ठेवण्यात आला आहे. विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या एकाला वाशिम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून 1 पिस्टल आणि मॅगझिनसह 2 गोळ्या जप्त करण्यात आल्या. शेख सलमान उर्फ लाला राहणार शेरकी दरगाह वाशिम असे या आरोपीचे नाव आहे. आज सकाळी वाशिम स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटाजवळ एक युवक गावठी पिस्टल बाळगून आहे. माहितीच्या आधारे त्या ठिकाणी जाऊन स्थानिक गुन्हे शाखा वाशिमच्या पथकाने सापळा रचला. दरम्यान आरोपी शेख सलमान उर्फ लाला हा पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली तर त्याच्या ताब्यातून 1 देशी बनावटीची पिस्टल मॅगझिनसह व 2 गोळ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपीला अटक करून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले आणि त्यांच्या पथकाने केली. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांना जनजागृतीसाठी PCRS ॲप डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. या ॲपवर तक्रार केल्यानंतर रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम करण्यात येणार आहे. केवळ 72 तासाच्या आत खड्डा भरला जाईल. शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र आता या खड्ड्याच्या त्रासामधून नागरिकांची सुटका करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग पुढाकार घेत आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ॲप उपलब्ध करून दिले आहे. याद्वारे अकोला जिल्हा खड्डेमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सर्वसामान्यांमध्ये या ॲपबाबत जनजागृती करण्यात आली असून नागरिकांना तक्रार करायची असल्यास हे ॲप डाउनलोड करावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यास सर्वप्रथम त्या खड्ड्याचा फोटो काढून या फोटोच्या माध्यमातून केवळ 72 तासातच खड्डे बुजवण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाईल. खड्डे बुजविल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होणार. कोणत्याही नागरिकाने या ॲपद्वारे पाठविलेल्या खड्ड्याचा फोटो पाहिल्यानंतर 72 तासात खड्डे बुजविण्याचे काम होणार आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. महाराष्ट्र बंद टळला. आंदोलनात महाविकासचे नेते मात्र एकत्र. भाजपने देखील केला निषेध. आमदार देशमुखांनी घेतली फिरकी.
लाडक्या बहिणींच्या डोक्याला भलताच ताप, बँका झाल्या मालामाल आणि बँकांमुळे बहिणींच्या खात्याला गळती. पावसाळ्यात व्ही फॉर विस्की की व्हिक्ट्री, ग्राहकांना प्रश्नच. SBI बँक मॅनेजर नशेत तर चौकशी सुरू. अकोट येथे लाईनमनचा नाहक गेला जीव, महावितरणचे दुर्लक्ष झाले अधोरेखित, चौकशीची गरज. खड्डा बुजविण्याचे आश्वासन, रस्त्यावर दिसला खड्डा तर काढा फोटो आणि टाका बांधकाम विभागाच्या ॲपवर. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोवर नमस्कार.